Good morning, students. Now we see in chapter 3 in definite integration, that is next method, second method, integration by parts. This method is useful when integrand is expressed as a product of two different types of functions, one of which can be differentiated and other can be integrated conveniently. जर इंटिग्रँड हे दोन फंक्शनचा गुणाकार असेल तर त्यावेळेस ही मेथड यूज करायची. मग त्यासाठी एक रूल आहे किंवा एक थेरम दाखवून 3.31 मध्ये बघा रूल आहे थेरम. इफ u and v are differentiable functions of x, then integration u into v dx is equal to u first function as it is integration of second function v dx minus integration of derivative of first function, that is du upon dx into integration of second function dx. खाली शॉर्टमध्ये त्याचा फॉर्म्युलाही दिलेला आहे. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा सांगेन मी तुम्हाला. आणखी पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह गुणिला दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन, असा हा रूल आहे. सोल्युशन किंवा त्याचं प्रूफ. इंटिग्रेशन व्ही डी एक्सला मी डब्ल्यू म्हटलं. नंबर 1 इक्वेशन दिले आहे. इम्प्लाइज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन व्ही काय मिळते तुम्हाला डी डब्ल्यू अपॉन डी एक्स. त्याला 2 नंबर नाव दिलं. कन्सिडर सेकंड स्टेप. product of uv and its derivative d dx of u into w is equal to u into dw upon dx plus w into du upon dx. This is the product rule of derivative. By 2 we write dw upon dx as v. So on the right side uv plus w into du upon dx. By integration rule or by definition of integration, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डब्ल्यू तुम्हाला दिलेले आहे. म्हणजेच त्याचं दोघं बाजूला इंटिग्रेशन केल्यावर काय मिळेल तुम्हाला यू इंटू डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ राईट साइड यू व्ही प्लस डब्ल्यू इंटू डी यू अपॉन डी एक्स and integration with respect to x. Separate the integral u into v dx plus integral w into derivative of u dx. मग आता डब्ल्यूची किंमत टाकून दिली मी ओरिजिनल इंटिग्रलवरून. तिसरी स्टेप पहा. इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स प्लस डी डब्ल्यू अपॉन डी यू अपॉन डी एक्स इंटू डब्ल्यू. ही किंमत मी कालच्या स्टेपला टाकली आहे. मग डब्ल्यूची किंमत लेफ्ट साईडला काय होईल यू इंटू इंटिग्रल व्ही डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी यू अपॉन डी एक्स इंटिग्रेशन व्ही डी एक्स आणि त्याला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. टर्म्स ॲडजस्टमेंट करा. राईट साईडची टर्म लेफ्ट साईडला लिहिली मी सिंगल टर्म. राईट साईडची टर्म ही तुम्हाला कोणती सेकंड टर्म ही लेफ्ट साईडला शिफ्ट केली अँड रिअरेंजिंग टू टर्म्स टू लेफ्ट अँड राईट साईड्स. सो इंटिग्रेशन यू व्ही डी एक्स इज इक्वल टू
यू इंटिग्रल व्ही डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह डी यू अपॉन डी एक्स इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स. मग हा फॉर्म्युला किंवा हा रूल लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट इन शॉर्टमध्ये दिलेलं आहे बघा, कसा यूज करायचा किंवा बाय पार्ट्स. जर फंक्शन हे दोन इंटिग्रँड हे दोन फंक्शनचं प्रॉडक्ट असेल तर इंटिग्रेशन यू व्ही इज इक्वल टू यू तसाच इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ यू डॅश मीन्स डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाइड बाय इंटिग्रेशन ऑफ व्ही. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ याच्यामध्ये. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. मग या ठिकाणी यू आणि व्ही ज्या क्रमाने आपल्याला फंक्शन दिलेलं होतं त्याच क्रमाने आपण डेरिव्हेटिव्ह जर घेतलं इंटिग्रेशन जर केलं रूलप्रमाणे बाय पार्ट्स रूलने, तर एक्स पहिलं फंक्शन इंटू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्सच मिळतो आहे. सो एक्स इंटू ई रेस टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 ई रेस टू एक्स डी एक्स. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर परत ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन मिळते तुम्हाला. फायनल आन्सर काय आहे मग, एक्स ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स प्लस सी. मग आपण जर या दोघं फंक्शन्स यू आणि व्हीचा रोल जर आपण जी इंटरचेंज केला किंवा रिव्हर्स केला तर काय मिळतं आहे, म्हणजे यूच्या जागी आपण व्ही घेतलं आणि व्हीच्या जागी जर यू घेतलं तर काय फरक पडतो बघा. आता पहिलं फंक्शन ई रेस टू एक्स घेतलं, पहिली स्टेप बघा, ई रेस टू एक्स इंटू इंटिग्रल ऑफ एक्स रेस टू 1 डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इंटिग्रेशन एक्स डी एक्स बाय यूजिंग बाय पार्ट्स रूल. ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज सेम ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन 2 डी एक्स. मग पहिलं इंटिग्रल तुमचं हाफ टाइम्स ई रेस टू एक्स एक्स स्क्वेअर मायनस पुन्हा हाफ टाइम्स ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर. मग दिलेलं इंटिग्रँड होतं आपल्याला ई रेस टू एक्स इंटू एक्स. आता पुन्हा या ठिकाणी नवीन फंक्शन इंटिग्रेशनला आलं ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर. आणि याचं इंटिग्रेशन सोडवणं आणखी डिफिकल्ट होत जाणार आहे. ओके, याचं इंटिग्रेशन आणखी तुम्हाला डिफिकल्ट होत जाणार आहे. म्हणून यू आणि व्ही हे प्रॉपर चॉईसनुसार सिलेक्ट केले गेले पाहिजेत. सेकंड फंक्शन जे असतं तुमचं ते इझिली इंटिग्रेबल असायला पाहिजे. तर मग त्यासाठी एक ऑर्डर ठरवून घ्यायची. फंक्शन्स हे 5 प्रकारचे दिले या ठिकाणी. लॉगॅरिथमिक फंक्शनला एलला पण नाव दिलं बघा खाली टेबलमध्ये. आय म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, कॅपिटल ए म्हणजे अल्जेब्राइक फंक्शन, टी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ई एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर LIATE हा जर रूल आपण लक्षात ठेवला तर लॉगॅरिथमिक फंक्शन इन्व्हर्स अल्जेब्राइक ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन या सगळ्या फंक्शन्समध्ये तुम्हाला पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन कोणत्या पद्धतीने आपण चूज करायचं ते तुम्हाला ह्या सिक्वेन्सनुसार दिसेल. हा क्रम लक्षात ठेवा, LIATE. आता वरच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इंटू एक्सपोनेन्शियल फंक्शन दिलेलं होतं. म्हणून आपण वरच्या टाईपने जर तुम्ही चॉईस रिव्हर्स केला सेकंड आणि फर्स्ट फंक्शनचा तर त्या ठिकाणी इझिली इंटिग्रेशन होणार नाही किंवा त्याचा आन्सर लवकर मिळणार नाही, डिफिकल्ट होत जाईल एक्झाम्पल. मग ह्या रूलनुसार आपण आता पुन्हा एक एक्झाम्पल बघू. बघा इंटिग्रेशन साइन एक्स इंटू एक्स डी एक्स. इव्हॅल्युएट इंटिग्रल साइन एक्स डी एक्स, साइन एक्स इंटू एक्स डी एक्स.
आपण रूल जर पाहिला तर अल्जेब्राईक फंक्शन आधी यायला पाहिजे, म्हणजे यूच्या जागेवर एक्स लिहिला आणि साईन एक्स घेतला व्हीच्या जागेवर, तर तुम्हाला लिहिता येईल. तिसरी स्टेप बघा, एक्स इंटू इंटिग्रेशन साईन एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स डी एक्स. इंटिग्रेशन साईन एक्स असतं मायनस कोसाईन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 आणि पुन्हा साईनचं इंटिग्रल मायनस कोसाईन एक्स डी एक्स. मग कॉस एक्सचं इंटिग्रल काय मिळतं तुम्हाला शेवटच्या स्टेपला, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स आणि शेवटी सी ॲड करा. येतं लक्षात? ओके. आता आपण सॉल्ड एक्झाम्पल बघू याच्यामध्ये. पहिलं इंटिग्रेशन इव्हॅल्युएट. बघा, जर रूल तुम्ही लक्षात व्यवस्थित ठेवला तर एक्झाम्पल्स हे तुम्हाला पुस्तकात पण पाहायला मिळतील. बघा, पहिली स्टेप बाय प्रॉडक्ट्स रूल बाय पार्ट्स मेथडनुसार. आता फंक्शन जे चूज करणार तुम्ही ते व्यवस्थित लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर आणि 5 यू फंक्शन आहे तुमचं एक्स स्क्वेअर आणि व्ही फंक्शन एक्सपोनेन्शियल आहे 5 म्हणून बाय पार्ट्सनुसार काय मिळेल मग, पहिली स्टेप. दुसरी स्टेप एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 5 काय मिळतं 5 इंटू 1/log5. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे तुम्हाला 2x 5 1/log5 2x. जे जे कॉन्स्टंट असतील ते बाहेर काढले. पहिलं इंटिग्रल सिम्प्लिफाय झाला. आता दुसऱ्या इंटिग्रलमध्ये परत तुम्हाला काय मिळतं आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू 5 आता एक्स स्क्वेअर इंटू 5 दिलेलं इंटिग्रँड होतं. आता ते परत रिड्यूस झालं एक्स इंटू 5 सो -2/log5 बाहेर काढून घेतला. पुन्हा बाय पार्ट्स रूल तिसऱ्या स्टेपला लावला तर काय मिळतं आहे एक्स इंटिग्रेशन 5 डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 5 डी एक्स. सिम्प्लिफिकेशन करूत आपण पुढं गेलो. इंटिग्रेशन ऑफ 5 ब्रॅकेटमध्ये पहा. चौथ्या स्टेपला इंटिग्रेशन काय मिळालं तुम्हाला एक्स इंटू 5 1/5log5 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. पुन्हा इंटिग्रेशन त्याचं 5 इंटू 1/log5 डी एक्स. पाचव्या स्टेपला या 2/log5 आधी लेफ्ट साईडला तुम्हाला त्याच्या आधीची टर्म सिम्प्लिफाईड आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. कॉन्सन्ट्रेशन ह्या कर्ली ब्रासेसमध्ये पहा. 1/log5 पुन्हा बाहेर काढला तर इंटिग्रेशन 5 मिळतो आहे तुम्हाला. तर शेवटचं इंटिग्रल तुम्हाला लिहायचं आहे 5 1/log5. ऑलरेडी 2/log5 मल्टिप्लाइड आहे त्या कर्ली ब्रासेसला. पुन्हा आपण त्याला मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर शेवटून 2 नंबरची स्टेप तुम्हाला दिसते. तिथं परत कॉमन तुम्हाला दिसतोय 5 log5 सो एक्स स्क्वेअर पहिल्या टर्ममध्ये, दुसऱ्या टर्ममध्ये -2x डिवायडेड बाय log5 आणि शेवटच्या टर्ममध्ये 2/log5 ब्रॅकेट स्क्वेअर. कर्ली ब्रास कंप्लीट करा आणि शेवटी सी ॲड करा. दुसरं एक्झाम्पल इंटिग्रल एक्स टॅन इनवर्स एक्स. आता इन्व्हर्स फंक्शन आल्यानंतर यू फंक्शन हे काय असेल तुमचं टॅन इनवर्स एक्स. बघा, रूल लावला दुसऱ्या स्टेपला. टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तिसऱ्या स्टेपला एक्स स्क्वेअर अपॉन 2. कॉन्स्टंट बाहेर काढला. पहिली टर्म मिळते तुम्हाला 1/2 एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस 1/2 इंटिग्रल. चौथी लाईन बघा 1/2 इंटिग्रल एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर थोडीशी ॲडजस्टमेंट केली. आता बरेचसे इंटिग्रल टाईप्स तुमचे झालेले आहेत त्याच्यामुळं 1 प्लस त्या ठिकाणी 1 ॲड केला. खाली 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलेला होता तुम्हाला आणि -1. ॲडजस्टमेंट केल्यानंतर 2 इंटिग्रल सेपरेट मिळत आहेत तुम्हाला 1 आणि 1/1 प्लस एक्स स्क्वेअरसाठी.
सो 1/2 शेवटून दुसरी स्टेप बघा. 1/2 एक्स स्क्वेअर टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस हाफ टाइम्स 1चं इंटिग्रल आहे एक्स आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे मायनस टॅन इनवर्स एक्स आणि शेवटी सी ॲड करा. 1/2ने परत मल्टिप्लिकेशन करून घेतलं तर फायनल आन्सर तुम्हाला लास्ट लाईनला दिसते. मग यू आणि व्ही हे प्रॉपर फंक्शन्स तुम्ही व्यवस्थित घ्या, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. तिसरं एक्झाम्पल बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रल एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिवायडेड बाय 1 मायनस साइन. मग या ठिकाणी प्रॉडक्ट दिसत नाही आहे, मग तो प्रॉडक्ट दिसावा किंवा थोडीशी ॲडजस्टमेंट जर पाहिली तुम्ही यू इंटू व्ही फंक्शनसाठी तर 1 प्लस साइन एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं, खालचा गुणाकार 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मिळतो आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्सला कॉस एक्स स्क्वेअरने आपण फंडामेंटल आयडेंटिटी यूज केली, तर कॉसाइन स्क्वेअर एक्सने डिवाईड केलं. एक्स 1 प्लस साइन एक्सला डिवाईड केलं आहे फक्त 1 अपॉन कोसाइन स्क्वेअर एक्स प्लस साइन डिवायडेड बाय कोसाइन स्क्वेअर एक्स. 1 अपॉन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. आता तुम्ही विचार करणार सेपरेट इंटिग्रेशन, दोन इंटिग्रल सेपरेट केले एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स किंवा तुम्ही डायरेक्टली जरी सोडवलं, कारण सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल तुम्हाला डायरेक्टली मिळतं आहे टॅन एक्स आणि सेक एक्स टॅन एक्सचं परत इंटिग्रल मिळतो आहे तुम्हाला सेक एक्स, कारण त्यांच्या डेरिव्हेटिव्ह टर्म्स आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग दोन सेपरेट इंटिग्रल्सला पुन्हा प्रॉडक्ट्स रूल 2 वेळेस वापरलेला आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय दिसतंय तुम्हाला 2 वेळेस प्रॉडक्ट रूल वापरायचा आहे तुम्हाला. बघा वरून 5वी लाईन, पहिला ब्रॅकेट एक्स इंटू इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स सेक स्क्वेअर एक्स त्याचं इंटिग्रल प्लस आता दुसरा इंटिग्रलसाठी तिथेही पुन्हा प्रॉडक्ट रूल. मग यू फंक्शन एक्स आणि सेकंड फंक्शन हे सेक एक्स इंटू टॅन एक्स ज्याचं इंटिग्रेशन इझिली अवेलेबल आहे तुम्हाला. मग दुसरा ब्रॅकेट बघा एक्स इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटिग्रेशन सेक एक्स टॅन एक्स. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मिळतं आहे तुम्हाला टॅन एक्स एक्स पहिल्या ब्रॅकेटमधल्या आता उत्तरं पाहून घ्या. एक्स टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन काय मिळतं आहे टॅन एक्स डी एक्स 1 इंटू आता दुसरा ब्रॅकेटमधलं दुसऱ्या ब्रासेसमधलं आपण इंटिग्रेशन सॉल्व करू. एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स तुम्हाला सेक एक्स मिळतो आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 मिळाला इंटिग्रेशनमध्ये आणि पुन्हा त्या इंटिग्रलचं आन्सर आहे सेक एक्स. एक्स टॅन एक्स पुन्हा इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग सेक एक्स प्लस एक्स सेक एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स लॉग काय मिळते तुम्हाला सेक एक्स प्लस टॅन एक्स. ज्या वेळेस लॉग लिहिणार त्यावेळेस मॉड लिहा, तिथं नुसता गोल कंस करून किंवा ब्रॅकेट करून चालणार नाही, तर त्या ठिकाणी मॉड शब्द मॉड इंडिकेशन करायचं, कारण मॉड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी. मग एक्सच्या टर्मचं कलेक्शन केलं सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉगची टर्म आहे लॉग सेक एक्स मायनस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. अशा प्रकारे आपल्याला त्याचं टोटल इंटिग्रेशन मिळेल. नंतर चौथं एक्झाम्पल, ह्या टाईपच्या इंटिग्रलमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला रिपीटेड इंटिग्रेशन यूज करायचं आहे, या ठिकाणी रिपीटेड इंटिग्रेशन. मग ह्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये कुठलंही फंक्शन ई रेस टू एक्स आणि साइन किंवा ई रेस टू एक्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर एकत्र आले तर तुम्ही कोणत्याही वेने त्याला चॉईस करू शकतात यू आणि व्ही फंक्शन्समध्ये. मग बघा या ठिकाणी सॉल्व करून दाखवलं आहे.
आय बरोबर इंटिग्रेशन घेतलं. पहिली स्टेप बाय पार्ट्स रूल वापरला. e⁻²x पहिलं फंक्शन घेतलं, यू घेतला, इंटिग्रेशन sin 3x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻²x इंटिग्रेशन sin 3x. sin 3xचं इंटिग्रेशन काय येईल, मायनस कॉसाइन 3x डिवायडेड बाय 3. दोघं ठिकाणी व्हॅल्यू टाकला. डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻²x 2 इंटू e⁻²x. पहिली टर्म मिळाली तुम्हाला -1/3 e⁻²x कोसाइन 3x. आता मायनस मायनस प्लस झाला, 2/3 कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला. आता ब्रॅकेटमध्ये काय मिळतं आहे तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये e⁻² इंटू कोसाइन 3x dx. मग आता पुन्हा बाय पार्ट्स रूल वापरायचं आहे. बघा कर्ली ब्रासमध्ये तुम्हाला दाखवलं आहे 2/3. पहिली टर्म मी जशी तशी लिहिली, 2/3 e⁻² इंटिग्रेशन कोसाइन 3x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻² इंटिग्रल कोसाइन 3x. पहिली टर्म -1/3 तशीच लिहिली, प्लस 2/3 ब्रॅकेटमध्ये. बघा आता कोसाइन 3xचं परत इंटिग्रल तुम्हाला मिळेल 1/3 sin 3x. दोघं ठिकाणी पुटअप केलं सेकंड टर्ममध्ये. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻² काय मिळेल तुम्हाला, 2 इंटू e⁻²x. आता मल्टिप्लिकेशन बाय 2/3 करून घेऊ आपण. शेवटचं इंटिग्रल अजून बाकी आहे तुमचं, परंतु आता e⁻² इंटू sin 3x तुम्हाला दिसतो आहे, म्हणून 2/3ने पहिले कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करून घेतलं. -1/3 पहिली टर्म प्लस 2/9 e⁻² sin 3x आणि शेवटची टर्म -4/9 इंटिग्रेशन e⁻² sin 3x. आता इथं ओरिजिनल इंटिग्रल तुम्हाला लास्ट स्टेपला मिळतं आहे. लास्ट जी टर्म आहे तिला आपण आय नाव देऊ, म्हणजे 4/9 इंटू आय. मग ही जी लास्ट टर्म आहे इव्हॅल्युएशनची ती आपण राईट साईडला ट्रान्सफर केली, तर आय प्लस 4/9 आय. पहिल्या ह्या दोघं टर्ममधून तुम्हाला काय कॉमन दिसतं आहे, e⁻² डिवायडेड बाय 9. म्हणजे तुम्हाला पहिल्या टर्मला मल्टिप्लाइड करावं लागेल 3ने, म्हणून -3 टाइम्स कोसाइन 3x प्लस 2 sin 3x. लेफ्ट साईडला तुम्हाला मिळतं आहे 13/9 e⁻²x/9. पहिली पॉझिटिव्ह टर्म लिहिली 2 sin 3x -3 कोसाइन 3x प्लस c. म्हणजे फायनल आन्सर तुम्हाला मिळतं आहे e⁻²x/13 2 sin 3x -3 कोसाइन 3x. कारण त्या ठिकाणी C1 करायचं आहे तुम्हाला आणि शेवटी सीची किंमत काय येईल, c डिवायडेड बाय 13. किंवा लास्ट स्टेपला फक्त तुम्ही c ॲड करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ते एक्झाम्पल कॉन्स्टंट पुन्हा बदलायची गरज पडणार नाही. मग बघा ॲक्टिव्हिटीमध्ये मी मगाशी बोललो तुम्हाला, जर तुम्ही हे एक्झाम्पल आधीचं e⁻² आणि sin 3x हे जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 2 वेळेस तुम्हाला बाय पार्ट्स रूल यूज करायचा आहे. आणि पुन्हा ते इंटिग्रेशनची किंमत किंवा आय पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी सेकंड बाय पार्ट्स रूल वापरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल इंटिग्रल येईल. ते ओरिजिनल इंटिग्रल परत लेफ्ट साईडला आपण शिफ्ट करायचं आहे आणि मग फायनल आन्सर लिहायचं आहे. तर ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी तुम्हाला देईन वाटल्यास त्याचं प्रूफ, किंवा पुस्तकामध्ये सुद्धा त्याने ॲक्टिव्हिटी म्हणून फक्त टाकून दिलेलं आहे, म्हणजे त्याला सोल्युशन तुम्हाला काढावं लागेल. ते जे एक्झाम्पल होतं त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ते काढता येईल. sin bx प्लस c दिलेलं आहे, कोसाइन bx प्लस 3 म्हणजे e⁻²x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेताना आणि इंटिग्रेशन करताना जो कोइफिशियंट आहे तुमचा
फॉर्म्युला दिलेला आहे तुम्हाला e⁻x डिवायडेड बाय a² प्लस b². म्हणून a साईन bx प्लस c प्लस b कोसाईन bx प्लस c. येतं आहे लक्षात. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हे दोन सोडवायचे आहेत. 5वं एक्झाम्पल बघा. थोडीशी ॲडजस्टमेंट आहे या एक्झाम्पलची. प्रॉडक्ट रूल तुम्हाला दिसणार नाही. इव्हॅल्युएट इंटिग्रल काय आहे. पहिली टर्म दिली, दोन टर्म दिलेले आहेत तिथं. सेपरेट इंटिग्रल्स केले. लॉग ऑफ लॉग एक्स प्लस 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर. सेपरेट दुसरं इंटिग्रल पण लिहिलं आहे. मग जे पहिलं इंटिग्रल आहे लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी लॉगॅरिथमिक फंक्शन u घेतलं आणि दुसरं फंक्शन 1 घेतलं. बाय पार्ट्स रूलनुसार दुसरी स्टेप बघा. मग सोल्युशनमध्ये दुसरी स्टेप लॉग एक्स इंटिग्रल 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटिग्रल 1 आणि दुसरं जे इंटिग्रल ॲज इट इज लॉग एक्स 1चं इंटिग्रल मिळतं आहे तुम्हाला एक्स. डेरिव्हेटिव्ह घेतला आपण लॉग ऑफ लॉग एक्स 1/log x आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x इंटिग्रेशन ऑफ 1 काय मिळतं आहे एक्स dx आणि तुम्हाला परत मिळतं आहे इंटिग्रेशन. शेवटची टर्म जशी तशी लिहिली. लॉग एक्स पहिली टर्म जशी तशी लिहिली. मग मधलं इंटिग्रल जे आहे तुमचं सेकंड ते मिळतं आहे इंटिग्रेशन ऑफ 1/log x. मग त्याला इंटिग्रलला कसं लिहिलं log x रेस टू -1 पॉझिटिव्ह इंडेक्स 1 न ठेवता त्याचा इंडेक्स -1 केला. पुन्हा बायपार्ट्स रूल वापरला आपण या मधल्या इंटिग्रलसाठी. मग पहिलं इंटिग्रल आणि शेवटचं पहिली टर्म आणि शेवटची टर्म तशीच ठेवली. बघा कर्ली ब्रासेसमध्ये काय वापरलं आहे. यू फंक्शन लॉग एक्स त्याचा पॉवर 1 इंटिग्रेशन 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स त्याचा पॉवर -1 इंटिग्रेशन 1. मग 1चं इंटिग्रल आहे एक्स. दोघं ठिकाणी एक्स लिहिला. डेरिव्हेटिव्ह काय मिळतं आहे तुम्हाला -1 इंटू लॉग एक्स टू द पॉवर -2 दाखवला आहे. त्याला खाली घेताना आपल्याला 1/log x ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार आहे. मग या ठिकाणी 1/x 1 आणि x कॅन्सल होऊन जाईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा. मग शेवटून तिसरी स्टेप पहिली टर्म जशी तशी. नंतर आपल्याला x इंटू लॉग एक्स त्याचा इंडेक्स -1 इंटिग्रेशन लॉग एक्स टू द पॉवर -2 प्लस शेवटचं इंटिग्रल ॲज इट इज. मग जे निगेटिव्ह पॉवर आहेत ते खाली आपण घेतले पॉझिटिव्ह करून घेतले. तर सेकंड टर्म तुम्हाला मिळते खालून दुसरी लाईन x लॉग ऑफ लॉग एक्स -x/log x -1/log x ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस इंटिग्रेशन. म्हणजे शेवटचे दोन इंटिग्रल कॅन्सल होऊन जातील. म्हणजे ओरिजिनल जे इंटिग्रल दिलेलं होतं त्याचं आन्सर तुम्हाला मिळतं आहे x इंटू लॉग एक्स -x डिवायडेड बाय log x आणि शेवटी तुम्ही c ॲड केला. आता u इंटू व्ही जर रूल तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात असेल तर खाली एक स्पेशल टाईप दिले आहेत. खालचे फॉर्म्युलेचे इंटिग्रेशन रूट a² - x² इंटिग्रेशन रूट a² + x² किंवा x² - a² रूटमधले किंवा सेपरेट साइन इन्व्हर्स टॅन इन्व्हर्स सेक इन्व्हर्स किंवा लॉग एक्सचे फॉर्म्युले जे असतील इंटिग्रेशनला. तर त्या ठिकाणी पहिलं फंक्शन आपण नेहमी लक्षात ठेवायचं दिलेलं इंटिग्रँड आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 1 करायचा. आणि मग पुन्हा सिम्प्लिफिकेशन बाय पार्ट्स रूलनुसार करत जायचं. तर हा जो टाईप आहे तुमचा रूटचा या 3 फॉर्म्युले खाली फॉर्म्युले इंटिग्रेशनचे येणारच आहेत पुढं. आता
तर यांचं प्रूफ मी उद्या देईन. तोपर्यंत तुम्ही काही एक्झाम्पल्स अनसॉल्वमधले जे यू इंटू व्ही म्हणजे बाय पार्ट्स रूलला यूज करून आपल्याला सॉल्व करता येतील. ओके, थँक्यू. वी स्टॉप हिअर.